सांगत होतो आम्ही इतकी लोक पेत जाऊ म्हणजे त्याचे मित्र साधू झाले. जे पेत होते ते कोण झाले आता साधू झाले. ते म्हणले ते काय म्हणते म्हणजे माहिती का आपलं ऐकलं नाही ना असं होत. मी म्हणत होतो लई उत केला खिस्सा रिकामा झाला तरी गाण्यांमधून उठत नव्हता. आता आज गेले व्हिडिओ मी हे साधू म्हणले काय आपण नाच सोडतो नाही तरी खरं सांगा बसलेली माणसं मला आता तुम्हाला मला आपली सासरवाडीची माणसं सोडून कोण मानितो. आपल्या घरातली माणसं म्हणतात त्यांचा विषय आमच्या जवळ भाऊबंद म्हणते आम्ही त्यांचं नाव घेतो. गावातले म्हणते आमच्या गावात तेवढा नालायक माणूस दुसरा आपल्याला कोण नाही. आता मागच्या आठवड्यात आहे ना मागच्या आठवड्यात सगळे जावई हे सासऱ्याला फोन करायचे जोंडावर हॅलो मामा काय चाललंय मामा म्हणायचं आवाज येई ना आवाज. मामाला रंगेल त्याला 3 मामे होते तो काय मामा मामाला रंगेल याला दोंडा खाता म्हणून मामाला फोन करतो हॅलो मामा काय चाललंय मामालाही रंगेल मामा म्हणजे आवाज येईल आवाज लय वारं मागच्या आठवड्यात लय वारं होतं तुम्हाला नंतर करतो नंतर दुपारी बंदच करून ठेवला. मग यानं बायकोला विचारलं संध्याकाळी तो बाप फोन का उचलीत नाही. ती म्हणली 16 तारखेपर्यंत नाही. त्यांना कळलंय तुमची अंडरपॅन्ट फाटली. तुम्ही आता अंडरपॅन्ट साठी फोन करता लोक संपला तो अंडा. आता झाला रश्याचा महिना त्याच्यात आज पहिलाच मंगळवार तुम्हाला लाज नाही. आता काय माया पुढे बसलं का खरंय खरंय मी निघून गेलो का अरे सांगताय त्यांचा आमच्या असं नका रे करून पाया पडतो तुमच्या असं. हे बरं मला एक सांगा एवढ्या आता माया पुढे तांत्रिक समजले हे वाक्य आता गरज नाही. शेतीला जपा काय नाही राहिलं हे सगळं संपलं. लटिका आणि मुलींसाठी एक वाक्य सांगा पाया पडून मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे मुलगा तुम्हाला आहे. मी तुमच्यातलाच आहे महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखा आहे. पाया पडून एक वाक्य सांगतो तुम्हाला पाया पडून तुमच्या मुलासारखं आहे. थोडं वाईट वाटेल तुम्हाला वाटू द्या पण माझं एवढं वाक्य आहे का मी तुमच्या मुलासारखं आहे. आयुष्यामध्ये पोरी नव्हतं तुम्हाला शाळा शिकता आल्या तर शिकायला तर शिकू नका. नोकरी करताच आली नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या बापाची मान समाजात खाली होईल असं वाटू नका. आमच्या बापाला जरा गरजेच आयुष्यात एक वाक्य सांगू पोरीनो आमच्या बापाच्या दाढीला साबण नसला तरी चालेल आमच्या बापाच्या पिशवीत बाजार नसला तरी चालेल पण आमचा बाप गल्लीनं छाती काढून चालला पाहिजे ही आमची श्रीमंती. त्याला खाली पाहायला लावू नका पोरीनो. हे बिचारे आपले ईश्वरासारखे आपले बाप आहेत. पोरीनो तुम्हाला शेतकऱ्याचा प्रसंग शेतकऱ्याचा प्रसंग सांगतो पोरीनो. पोरीनो आमची आईन बाप व्हायला निघला ना धोत्रावाला बाप होता आमचा शेतकरी व्हायला निघला ना पोरीनो त्याला 3 पत्र्याचं घर त्याच्या वाट्याला फक्त घर चालू होत आणि बापाची थोडी जमीन होती. आमची आईने डोक्यावर दगड वाहिली. हे धोत्रावाले जेवढे शेतकरी ना पोरीनो हाडाची काळा करून संसार केला त्यांनी लुटलं नाही कोणाला. अरे कालवण्याला तेल नव्हतं तर त्यानं तसं कालवून खाल्लं. रात्री जेवायलाच नव्हता तर तो पाणी पिऊन झोपला पण त्यानं मुलं बाळांनी संस्कृती जतन केली. पोरीनो आमच्या आईने डोक्यावर दगड वाहिली आणि 10 पत्र्याचं घर बांधलं. पोरीनो 10 पत्र्याचं घर. अरे आमच्या 9 साडीतली आईला आणि फाटक्या धोत्रातल्या बापाला पोरीनो काहीच करता नाही आलं. नाही त्याला चांगला टीव्ही घेता आला की नाही त्याला बायकोला 1 तोळा सोनं करता आलं तर नाही त्याला स्वतःची जुनी सायकल बदलवता आली. पोरीनो डोक्यावर दगड वाहून घर बांधलं आणि त्यानं 2च कामं केली. मुलाची शाळा
आणि मुलीचं लग्न. पोरीनो, आमच्या बापानं विहीर खोदली, विहिरीला पाणी लागलं आणि संध्याकाळी नवरा बायकोला म्हणायला लागला आपण मोटार बसली. आमची आई काय म्हणली माहिती का नवऱ्याला? मोटारचं पुढे पाहून मुलीला पाहुणे यायला लागले. पोरीनो, 12:30 वाजता तुमचं लग्न झालं, वराळ सगळं निघून गेलं, ईश्वरासारखा बाप जेवला नव्हता. पोरीनो, संध्याकाळी पिठलं भाकर खाऊन बाप झोपायला गेलं ना. पोरीनो, झोपायला गेलं ना बाप, तर बापानं झोपायला गेला तर कर्ज झालं म्हणून रडला नाही. पोरीनो, पैसे गेले म्हणून रडला नाही. पोरीनो, 20 वर्षाच्या सांभाळलेली मुलगी माझी एका तासात गेली म्हणून दसदसा रडला रे, दसदसा रडला. उशीचा कवर ओला झाला, इतका रडला. अरे, उशीचा कवर ओला होईपर्यंत रडलेला बाप घरातल्या कोणत्याच माणसाला पाहिला नाही, एकटाच रडला. सकाळी त्याला लोकांनी विचारलं गावात, लग्नाला फार खर्च केला. तो काय म्हणलं माहितीये पोरीनो? पैसे जाऊ द्या, माझी मुलगी सुखी आहे, ही माझी सुखी आहे. 40 वर्ष गेले त्याचे, 40. डोळ्यानं त्याला कमी दिसायला लागले, शरीरानं त्याच्या साथ सोडायला सुरुवात केली, इंद्रिय ढिले झाले. पोरीनो, त्याला सगळ्यात मोठा आनंद कधी झाला माहिती का? तुम्हाला मुलगा झाला त्या दिवशी त्याला सगळ्यात मोठा आनंद. आणि तुमचा बाप 50 वर्षाचा झाला पोरीनो, आणि तुमच्या 4 वर्षाच्या मुलाला रस्त्यानं घेऊन निघाला. तो 50 वर्षाचा धोत्रावाला बाप तुमच्या मुलाला घेऊन रस्त्यानं चालला ना, तो लोकांशी नाही बोलत पोरीनो, तो त्या मुलाशी बोलतोय, नाताशी बोलतोय. कसा बोलतो माहिती का? नातू जसा बोलेल तसा बोलतोय, बोबडा बोलतो. म्हणा, तुमच्या मुलानं मुती केली तर 50 वर्षाच्या बापानं तुमच्या मुलाची चेटी केली. तुमच्या मुलानं शी केली तर तुमच्या 50 वर्षाच्या बापानं तुमच्या मुलाची शी पुसली. अरे, तुमचा 50 वर्षाचा बाप तुमच्या मुलाची शी पुसतो आणि तुम्ही त्याला समाजात इज्जत सुद्धा ठेवू शकत नाही. थोडी सुद्धा लाज वाटली नाही तुम्हाला? ईश्वरासारख्या बापाची मान खाली करायला लाजच नाही वाटली तुम्हाला? म्हणा, मी एका वर्गात होतो ना, मी 10वीलाच ठरलं, 12वीलाच ठरलं, बुटानं थोबाड हल्ला पाहिजे, हात बघून टाकली पाहिजे पुढची 2 ताला. आता कुणीकडे चालत, कुणीकडे श्यामला. ईश्वरासारख्या बापाची मान खाली तुम्हाला काय वाटलं? आणि तुम्ही ज्या पोऱ्यावर प्रेम केलं त्याच्या चमड्यावरच केलं ना, चमड्यावरच केलं ना प्रेम. प्रेम कशावर केलं तुला? चमड्यावर. काय पाहिलं ते शंभड्याचं? कातोडं जरा बरं आहे, परिस्थिती जरी बरी एवढी ना, शंभड्या पोराच्या प्रेमासाठी तुम्ही ईश्वरासारखा बाप तळतळावला. 3 पिढ्या तरी सुखानं मराल का? अरे, ज्यांनी लव्ह मॅरेज केले ना, येडे झाली, येडी. दरवाजा लावून भांडे घाशी आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा. भंगार नाही. आता एवढं बोलले, एखाद्या पुरीने जर पोराबरोबर पळून जायचं कॅन्सल केलं तर आपलं किती लागू पडलं. फक्त तिला लाज वाटली पाहिजे. तिने सांगितलं बोललंय खासकावलं, लग्न न झाले पोर, तुमचा विषय तर जवळजवळ संपला. तुमचा मिटला विषय. कारण 2015ला आता 2च महिने लग्न आहे. 11 आणि 11वा महिना आणि 12वा महिना, 2च महिने लग्न आहे. त्याच्यातही 20 स्थिती. 2016ला लग्न नाही, अख्ख्या वर्ष. मग जो लॉट ह्या 20 दिवसातून राहील तो राहिला, तो 17लाच बाहेर काढायचा. हुंडाबंदी सरकारनं नाही केली, हुंडाबंदी आपाप झाली. देवानंच मीटिंग घेतली आणि फायनल करून टाकला विषय. आता उलटी पोराच्या बापाची अशी जिरली. आता उलट्या पोराचा बापच पोरीच्या बापाला होतो. राम राम यंदा तिकडे देवाला सोड हो, आम्हाला नको. पोराचं बाप म्हणला ते नाही गेलं नाही, तू टिकून मी इकून. तो म्हणला तू कोणी गुणच नको, तू यंदा नकोच. हो, मग
मग यंदा पोरीचा बाप हुशार झालाय. आता उलटा पोराचा बाप पोरीच्या बापाला म्हणतो तयारी झाला. पोरीचा बाप काय म्हणतो माहिती का आता, मी आज साहेब काही नाही आपल्या. पोराचा बाप म्हणलं सगळं आपलं, फक्त उठा. मग यंदा ज्यांचे लग्न झाले टोटल खर्च पोराच्या बापाने केले. आता यंदा पोरीच्या बापाने खिशात हातच घातला. उलटा नवे कपडे घालून पंक्ती दिला तो भरपूर जेव्हा नाही दिसेल नालायक सापडला. आणि पोराचा बाप हातात धोतात धरून पोरं पाहून वारा रे. पोरीनं तुमचं फार चांगले दिवस येणार. तुम्ही फक्त पळून जाऊ नका. सध्यालाही दणका उठावलाय. भूगोलाचे पेपर सुटला पुढचीच फिरली. काढून एकच प्राणी पळतो, कुत्रा. तोही एकच महिना. अरे इथे नाच. नाचता नाचता गळला देवाचा. देव नाचला इथं. देव येमेन ठेवी काय शेंबडे चालला कुठं तू. 97% सुटल्यात 10वीला. 42% नेतो कुठं. 42ला सायन्सला ऍडमिशन घ्या निघा. बीएची मोडायचे किती माणसं कॅपॅसिटी तपासित नाही हो. 10वी नापास पोरगी म्हणती मला 26 वाला पोरगा पाहिजे. अक्कल आहे का तुला काही. 3 वेळा 10वीला बसली तरी तू सुटली नाही. तुला नोकरीवाला नावर देऊन ऑफिस पेटवायचंय का. कपाशी लावून गप्रा आहे का.
माणसं कॅपॅसिटी तपासित नाही. आपण आपला अंदाज करा. आणि पोरांनो आज ठरलं व्यवसाय केलाच वाचायचे नाही. देवाला गेला आणि तिकडे गेल्यावर केला, गाडी खाली गेला आणि आला आणि पेपरला बातमी आली भाविक ठार झाला. आता बेवडे जर भाविक येतात आम्ही एवढे चोर आहे का? काय झालं महाराज, एक वाक्य तरुण पोरांना सांगतो. या समाजामध्ये 5-7 वर्षामध्ये मूर्ख माणसांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला. मूर्ख माणसांना म्हणजे ज्यांना नीती नाही, धर्म नाही, त्यांना किंमत आल्यामुळे सज्जनाला त्रास झाला. आणि आज तुम्हाला समजतो पाया पडून आज माणसं महाराष्ट्रातली माणसात राहिली. याला फक्त वारकरी संप्रदाय जबाबदार आहे, नाही तर माणसंच नावकऱ्यांमुळे लोक एकत्र यायला लागले, दिंड्या निघायला लागल्या, सत्य व्हायला लागले, पारायण व्हायला लागले, कीर्तन व्हायला लागले, नाही तर माणसं संपली. माणसं संपली, माणसं राहिली. आणि आता जर आमच्या बोलण्याचा तुम्हाला थोडासा राग येईल, पण भविष्यामध्ये तेच वाक्य फायद्याचं. आज थोडंसं वाईट वाटेल, कारण जनता लाचार झाली, इज्जत नाही राहिली त्यांना. बघा 15च्या क्वार्टरसाठी बसा भाऊ काढली 15 रुपये. याच्यापेक्षा येळभर म्हशी बाजार ना, पैसे मिळतील ना. रोज झाला तर काम झाला. निर्लज्ज धर्म म्हणा वाक्य मी नाही का. आणि पुढे चला आता करंट लावून दिला तुम्हाला. मी फक्त तुम्हाला ह्या मुद्द्यावर आणून घातलंय. आपण आज एकच कडू होणार आहे. आपण तुम्हाला ह्या मुद्द्यावर आणून घातलंय तर सगळं मिळालं, एक मिळालं नाही. त्याचं नाव सुख. आणि सुख का मिळत नाही तर माणसं नीती बदलली, माणसं नीती भ्रष्ट झाली म्हणून मिळत नाही. एवढा मुद्दा आपला क्लिअर झाला. आपण त्याच्या पुढे चला. आता नीती का बदलली इथं आलं ना का आपल्याला. नीती तर भ्रष्ट झाली, पण नीती का बदलली. प्रवृत्ती कष्ट करण्याची झाली कमी आणि फुकाट खाण्याची हाव झाली जास्त. पहिली गोष्ट कष्ट करायचे नाही, फुकाट मिळालं पाहिजे. परिणाम फुकाट नीती सुटल्याशिवाय मिळाल. आता घोटाळा आहे का. पहिला भाग कष्ट करण्याची प्रवृत्ती कमी झाली, परिणामी नीती बदलली म्हणजे भ्रष्ट झाली आणि लबाडीचं खायची सवय. दुसरं वाक्य नीती संपल्यामुळं कष्ट कमी झाले, फुकाट खाण्याची प्रवृत्ती वाढली, परिणाम क्रोध जागा झाला, क्रोधानं लोभ जागा झाला, लोभाने मोह जागा झाला, मोहाने मत्सर जागा झाला आणि माणसं अधुंद झाली. 100 रुपये मिळवायचे ना, हल्ला दारुड्या नाही, दारुड्या मिळाले पंपच लुटला, ड्रायव्हर हल्ला. 15-15च्या आशेनं काम झाला, क्रोध झाला, लोभ झाला, मत झाला, मत्सर झाला, अहंकार झाला आणि एक दिवस याचं वाटोळ झालं. याच्यामुळे माणसं सुखी राहिली नाही. उत्तर क्लिअर झालं. दुसरा मुद्दा सुख आताच आहे, आपल्याला दिसत का नाही तर त्याला माऊली ज्ञानोबाची हवे. तुम्ही देवाचे भजाल, देव तुम्हा तुष्टवेल आणि परस्पर घडेल प्रीती जे. तुम्ही तुमच्या अंतर सुखाला जाणत नाही आणि बाहेरच्या सुखाला. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, काय होतं. आपले डोळे गेले चालू झाला टीव्हीला. सिनेमा लागला, प्रियकर प्रियशी जगाला हात घालायचा टाईम, लाईट गेली. पुढं काय होईल. लाईटच गेली तर पुढं काय होईल. दारा पुढून दिंडी गेली आणि आपले पाय गेले. आता दिंडी किती मोठी असली, आपले पाय थकले म्हणजे दिंड्या थकल्या. म्हातारा वाटेवर बसला, रडायला लागला. मित्रांनी सांगितलं चला यंदा पाय पाय. रडला म्हातारा भाऊ. मुलं चांगली, सुनबाई चांगली, मुलगा सुनबाई दसमे दी, मुलगा पैसे दी, माझे पाय थकले, काय त्यांना नाव. रडला म्हातारा. मग दिंडीतल्या माणसाने सांगितलं थोडं ट्रॅक्टर मध्ये बसा, थोडं पायी चला, माझ्याच्या होणार. रडला म्हातारा. कुपरीच्या खिशातली 20 रुपयाची नोट काढली, समोरच्या वारकऱ्याच्या हातात दिली आणि खळखळून रडला. का. अरे मला सगळं चांगलं आहे पण पाय थकले म्हणून दिंडी नाही रे. नाही तर सुनबाई 4 वेळा म्हणली दसमे देते, मुलगा पैसे किती देईल, माझी मुलगा चांगला आहे, माझी सून चांगली आहे, आता माझेच पाय थकले. पण रंगायला सांगा तर पुन्हा वारीला येणं नाही. आपले पाय थकले, दिंड्या गेल्या महाराज, आपली आई गेली, जगातली माया गेली, आपला बाप गेला, जगातला ईश्वर गेला आणि आपण थकलो.
हे जग बुडालं. जगाशी काय घेणार? लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. काय जगाला घेणं? आपली जमीन इकरीला निघत नाही तरच आपल्याला मित्र आहे. आपण गुंठा इकायला सुरुवात केली का मित्र वाढलेच. 10 गुंठ्यावर 10 गुंठे जमीन फक्त 2च कामात गेली. रसा नळ्या आणि खांबा. 3 गोष्टी 10 गुंठे गेली. आणि मग जमीन संपल्यावर मित्र काय म्हणले माहिती का? हलकट आहे. पैसे सांभाळायची अक्कल नाही. जमिनी आपण सोडून दिली. वाट सुद्धा पाहत नाही. सगळे मित्र तुला कवर मानित होते. तू 10 गुंठे पुरी करीत नव्हता तवर. आणि तुझं वाटलं जेव्हा झालं तेव्हा तो ज्यांना पाजली मोकार ते तुझ्या मौतीचीच वाट पाहतात. आता ते आता काय म्हणतात माहिती का लोकांना? नालायक माणूस. बापाची इकली 10 गुंठे सांभाळ